नमस्कार शेतकरी बांधवांनो, समृद्ध वर्धिनीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वर्धा मार्केटमधील कापसाची आवक आणि सध्याची स्थिती। सध्या वर्धा बाजार समितीत कापसाची आवक आणि मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटलेली दिसत आहे। अधिकृत माहितीनुसार मागील हंगामात सुमारे 1.11 लाख क्विंटल आवक झाली होती, तर यंदाची सुमारे 45,000 क्विंटल पर्यंत मर्यादित राहिली आहे। या आवक घटण्यामागे अनेक कारणे येत आहेत। यामध्ये प्रामुख्याने निकृष्ट बियाणे, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि उत्पादनात झालेली घट ही कारणे सांगितली जात आहेत। तसेच सध्या बाजारात कापसाचे दर साधारण 7,700 ते 8,400 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दिसत आहे, तर सरासरी दर जवळपास 8,150 रुपये प्रति क्विंटल आहे। दर स्थिर असले तरी अपेक्षित 10,000 रुपयांचा दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत। याशिवाय अनेक शेतकरी सध्या आपला कापूस बाजारात न नेता घरात साठवून ठेवत आहेत, कारण भविष्यात दर वाढण्याची अपेक्षा आहे। अंदाजे 25% शेतकरी अजूनही कापूस विक्रीसाठी थांबलेले आहेत। तसेच सीसीआय खरेदी प्रक्रियेमुळे आलेल्या अडचणी आणि नोंदणी बंद झाल्यामुळे बाजारातील आवक कमी झाल्याचे चित्र दिसत आहे। एकूणच पाहता वर्धा बाजारात कापसाची आवक कमी झाली असून उत्पादन घट, दरातील अनिश्चितता, शेतकऱ्यांची साठवणूक या 3 कारणांमुळे बाजारात मंदीचे वातावरण दिसत आहे। शेतकऱ्यांसाठी सल्ला: कापूस विक्री करताना दराचा नीट अभ्यास करा आणि योग्य दर मिळाल्यावरच विक्री करा। अशाच शेती बातम्या, बाजारभाव, हवामान अपडेटसाठी समृद्ध वर्धिनीला फॉलो करा। धन्यवाद।